सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळे गावात पाणी शिरले। सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर या तालुक्यांमधली नेमकी आत्ताची स्थिती काय आहे आणि नदी नाल्यांना जो पूर आलेला आहे त्यानंतर कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे? श्रुती, आपण पाहिले की खरं तर या सीना नदीच्या पट्ट्यातील जवळपास 3 तालुक्यांना या सीना नदीला आलेल्या पुराचा फटका जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत कोळेगावामध्ये, मोहोळ तालुक्यातल्या। आपण पाहतोय ही कशी परिस्थिती आहे। खरं तर हे राहती घरं आहेत, मात्र ही राहती घरं आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर कष्टाने जो आहे तो हा घर जे आहे ते या शेतकऱ्यांनी बांधलेलं असतं, मात्र आता या संपूर्ण घरामध्ये आता पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सीना नदीला आलेल्या महापुरामुळे ही सर्व परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। सीना कोळेगाव धरण असेल, त्याचबरोबर खेसापूर आणि या 3 प्रकल्पांमधून जवळपास 2 लाख क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी जे आहे ते सीना नदीमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण 3 तालुक्यांना मोठा फटका जो आहे तो या घरं जे आहेत, शेत जे आहे, शेत शिवार ते देखील पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांचा संसार जो आहे तो आता पूर्णतः पाण्यात असल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत काही स्थानिक रहिवासी आहेत। ताई, काय परिस्थिती आहे? तुमचं घर आता पाण्यात आहे, काय करायचं? घर पाण्यात आहे, सगळं माल मासूळ एवढं मोठं टिपीवर येते, लेकरं बाळाशींची कपडे, आमचं काय एक नसल आमच्या घरात, सांगा बघू। आम्ही परिस्थिती पाणी कधीपासून वाढायला सुरुवात झाली? आता कालच्यापासून तर रात्रीपासून तर चालू झालं या। काल सकाळपासून तरी आवरतोय जातोय वर। आम्हाला आमचा जीव जतन करायचा, लेकरं बाळ घालवली वरी। खरं तर खूप कष्ट करून तुम्ही ही शेती पिकवलेली आहे, मात्र कष्ट करून आमच्या हिमतीवर आम्ही सगळं केलेलं आहे। पाण्यात गेले, पण सगळं पाण्यात गेले। आता तुम्ही सरकारनं न्याय करायचा आमचा, आणि काय करायचं? सरकारला काय मागणं आहे तुमचं? काय तुम्हाला द्यायचंय ते आम्हाला द्या। कुठं तर काय करायचं असं राहून? जर वर्षी असता कवा ना कवा काळ येतोय। 5-2 वर्षाला चालूच आहे आमच्या मागं। आम्हाला शेतीबाडी आहे म्हणून आम्ही येऊन राहिलो, आणि असलं चालूच आहे। तुम्ही धरणं सोडता, पाऊस ढासळतोय। कधी होता का पाऊस आता? आणि या पावसाची यंदा तर लय दात 3 महिने झालं पाऊस आहे, 3 महिने। आपण पाहतोय आणखी काही इथं ग्रामस्थ आहेत। काय नुकसान झालेलं आहे? किती शेतीचं नुकसान झालेलं आहे? साधारण किती घरं पाण्याखाली गेलेली तुमच्या या भागातली? 5-6 घरे आहेत आमची पाण्याखाली। रात्रीपासून अचानक पाणी वाढायला लागलं। शेतात काय काय होतं तुमच्या आणि काय परिस्थिती आहे? सोयाबीन आहे, मका आहेत, सगळं मातीमध्ये? हा सगळं पाण्यात आहे। जनावरे बाहेर नेलीत फक्त। मग घरातलं काय परिस्थिती आहे? घरामध्ये अन्नधान्यांची काय परिस्थिती आहे ना, सगळं पाण्यातच आहे। काढता आलं नाही का तुम्हाला? नाही काढता आलं, रात्री अचानकच पाणी वाढायला लागलं। प्रशासनाकडून अनेकांना सूचना दिल्या गेलेल्या होत्या की घरं रिकामी करा, मोठ्या भागात चढाच्या भागात जावा, असं देखील सूचना करण्यात आली होती। केली होती ना। आपण पाहतोय खरं तर श्रुती, हे परिस्थिती आहे। हे जे सगळे घरं जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत, आणि त्यामुळे एकंदरीतच या शेतकऱ्यांच्या मोठ्या अडचणीला जो आहे तो सामना या शेतकऱ्यांना करावा लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। नक्कीच सागर, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।